नमस्कार. माझं नाव ज्योती जोशी. मी लव्हाळी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज फादर्स डे निमित्त आधी मी माझ्या वडिलांना, दादांना आणि माझे काका जे मला वडिलांसारखेच होते, त्यांच्या पुण्यस्मृतीला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करते. आज मी हे जे वाचणार आहे ती कथा, त्याचं नाव आहे अंतर्मन आणि हे माझ्या पतझड या पुस्तकामध्ये प्रसिद्ध झाली पहिल्यांदा. आणि हा जुना अनुभव आहे, पण हा खरा खरा अनुभव आहे. कधीतरी असं होतं की मनात असतं आपल्या, पण ते आपण तो अंतर्मनामधला तो जो आवाज असतो त्याला बंद करतो आणि दुसरं काहीतरी काम करतो. तसंच माझं झालं आणि मग मागाहून खूप सुटपूट लागते. आज मला वास्तविक घरी जायचं होतं. कामावरनं मी घरी जायच्या आधी नेहमीप्रमाणे एकात एक काम म्हणून इतरही कामं करायला लागले आणि पटकन मार्केटमध्ये जाण्यासाठी पायऱ्या चढू लागले. मी नेहमीप्रमाणे घड्याळाच्या 2 काट्यात सापडलेली. मुलींना डान्स क्लासला न्यायचं होतं. पण पै वाचवण्याची माझी धडपड आमच्या कुटुंबात मीच काय ती एक काटकसरी. कुपन्स हातात सांभाळत मी भाज्यांकडे वळले. आज तिथे मंगळवार होता म्हणून भाज्या स्वस्त असतात आणि कुपन्सची डबल किंमत असते. कोथिंबीर छान ताजी होती तेव्हा मोह आवरेना. तिथेच फक्त कोथिंबीर मिळत असे. कोथिंबीर ही पूर्वी तेच मला नाव पण विसरायला झालं होतं, कारण कुठेही मिळायची नाही. आणि पण आता गावात बरेच इंडियन, मेक्सिकन, स्पॅनिश लोकं असल्यामुळे ती एका ह्या ठराविक दुकानातच मिळते. तेवढ्यात आमच्या घरासमोरची जुडी दिसली. खरं तर तिला असं एकेरी नावाने ऐकायचं, बोलायचं, एकेरी नावाने हाक मारायची मला जीवावर येतं. वयाने ती माझ्या आई एवढी आहे. जुडीची आस्थेनं चौकशी करायला गेले, तोच लक्षात आलं जुडी शेंगा निवडत होती. त्या ढिगातल्या फक्त चांगल्या शेंगाच तपासून ती पिशवीत टाकत होती. मीही त्या जरा निराळ्याच दिसतात म्हणून विचारलं, "कसल्या गं या शेंगा?" तर नेहमीप्रमाणे तिनं उपदेशामृत पाजायला सुरुवात केली. "अगं ज्योती, ह्याला म्हणतात फावा बीन्स. त्या खूप चांगल्या असतात बघ प्रकृतीला आणि आज खूप स्वस्तही आहेत." शेंगा छान गुलाबी रंगाच्या आणि टवटवीत दिसत होत्या म्हणून मी हातात येईल तेवढ्या माझ्या पिशवीत घालू लागले. जुडी काकूनी मला हटकलंच. "हं, हं, अशा नाही घ्यायच्या त्या. एक एक निवडून घे बरं. बघ." "बरं, बरं," म्हणून मी तेवढ्यापुरती एक शेंग उचलून पिशवीत टाकली. "छे छे, नुसती घेऊ नकोस अशी. मी बघ कशी निवडते." म्हणजे लक्षात आलं का? तुझ्या हाताच्या बोटांनी त्या शेंगामधले दाणे चपापून बघायचे. बघ ही शेंग कशी वाटेत दिसते भरलेली वरून दिसायला. पण बोटांनी नीट तपासलंस तर कळेल 6 दाण्यांच्या ऐवजी फक्त 4च दाणे आहेत आणि त्या 4 एक तर अगदीच कोवळा आहे. तर काय शेवटी 3च दाणे मिळणार. हे सगळं प्रात्यक्षिक ती मला दाखवत होती. काकूंचा शेंगा निवडण्याचा क्रॅश कोर्स आता 3 सेमेस्टरचा होणार की काय, मला भीती भेडसावून गेली. माझी घाई मला खुणावत होती. एवढा कुठचा मला वेळ प्रत्येक शेंग चाचपून निरखून कुरवाळायला. तरी काकूंचं मौन मोडायला नको म्हणून मी थोडंसं नाटक केलं 2 शेंगा निवडायचे. पण खरंच तिसरी शेंग जेव्हा परीक्षेत उतरली नाही तेव्हा मी त्या परत ढिगाऱ्यात टाकली. "अगं, अगं, अशी सगळ्या शेंगामध्ये टाकू नकोस, नाहीतर परत ती शेंग घेशील ना." "इकडे हा बघ, मी एक वेगळाच ढीग केलाय नाकारलेल्या शेंगांचा." अरे बापरे! तो ढीग निवडायच्या शेंगांपेक्षा मोठा होता. अन हाय रे दैवा! मी मगापासून त्याच शेंगा निवडत होते. एव्हाना मला चांगलाच उशीर होऊन गेला होता. "बरं जुडी, लवकरच भेटू," म्हणून मी तिथून पळ काढला. तरी तिने मला परत हटकलंच. "एवढ्याच झाल्या शेंगा घेऊन? किती घेतल्यास?" म्हणून तिने माझ्या हातातली पारदर्शक पिशवी प्लॅस्टिकची न्याहाळली. माझ्या पिशवीतल्या अवघ्या 7-8 शेंगा बघून क्षणार्धात आपला विद्यार्थी मठ्ठ असल्याची निराशा तिच्या तोंडावर झाली.
एवढ्या शेंगा? तिने जवळजवळ दरडावूनच विचारलं. अहो, माझ्या मुली आहेत चोखंदळ. मला नुसतं ट्राय करायचे आहेत, वंजनाला हव्यात. मी परत आवडल्या तर येईनच. पटकन निघण्याच्या तयारीत मी जुडीला उत्तर दिलं. जुडी मात्र अजून शिक्षिकेच्या भूमिकेत. ठामपणे सांगू लागली, अगं चांगल्या पिशवीभर घेऊन जा. घरी गेल्यावर त्या सोल. ते दाणे एका डब्यात घालून मग फ्रीजमध्ये ठेव. माझ्या फ्रीजमध्ये तसा डबा कायमच असतो. मी चकितच, म्हणून तिने तपासलेली शेंग हाताने मागे टाकली. मी चकित होऊन बघतच राहिले. इतका वेळ शेंगा निवडायच्या परीक्षेत मग्न असल्यामुळे तिच्या मागे उभे असलेले तिचे पती श्री टेडकाका निमूटपणे प्लॅस्टिकची एक मोठी थैली दोन्ही हातात घेऊन उभे होते. त्यांच्याकडे माझं लक्षच गेलं नाही. हाय टेड, म्हणजे काका. मी त्यांना अभिवादन केलं. त्यांनीही जरा खजीलवाणं स्मित केलं आणि त्यांच्या हातातली पिशवी इतकी तुडुंब भरली होती तक्क्यासारखी, की खरं तर त्यात एकही शेंग मावायला जागा नव्हती. सर्व कवायतीत किती वेळ बिचारे ह्या तपश्चर्या करत असतील देव जाणे. मला त्यांची कीव आली. मी त्यांचं सांत्वन करणार तोच काहीसं वैतागून ते काकूंना म्हणाले, हे बघ, तू इतका वेळ काढलायस, तिला कशाला ही शिक्षा? तिला 6 शेंगा हव्या असल्या तर हा तुझा हट्ट काय? अमेरिकेत स्वातंत्र्य आहे सर्वांना. त्यांच्या पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी तिथून पटकन निघाले. गाडीमध्ये जुडी आणि टेड यांची पहिली ओळख कशी झाली याची टेप माझ्या मनात परत परत खेळत राहिली. 5 वर्षापूर्वींची गोष्ट. आम्ही राहण्यासाठी घर बघायला आलो होतो. नवीन घर आवडलं होतं, पण विकत घेण्याचा निर्णय पक्का करण्यापूर्वी अजून काही माहिती मिळते का म्हणून समोरच्या घराचं दार ठोठावलं. दारात प्रश्नार्थक मुद्रेने जुडी उभी होती. आम्ही कदाचित तिचे नवीन शेजारी होऊ हे कळल्यावर तिने अगदी हसतमुखाने सगळ्या परिसराची माहिती दिली आणि वर सल्ला दिला की घराची किंमत कमी करा, चांगला सौदा घ्या, कारण हे घर बरेच दिवस विकायला आहे. लवकरच राहायला या हं, असा तोंड भरून आशीर्वाद दिला. आम्ही दोघं घर आवडलंच होतं, पण शेजारही छान मिळाला आहे म्हणून खुश होतो. मग पुढे मूव झाल्यावर आमचा शेजार धर्म वाढीस लागला. जुडीचा मला चहा प्यायला ये असा फोन यायचा. मग सगळ्या गल्लीमध्ये काय काय चाललं आहे याचा ती रिपोर्ट मला द्यायची. कोणाकडे बारसं, लग्न, कुठे पार्टी, किती पाहुणे, इत्तंभूत बातमी तिला कुठून मिळायची देव जाणे. शेजारची एमिली तिच्याशी फटकून वागते पासून ते गावात कुठे स्वस्त सेल आलं हे त्या तिच्या वार्तापत्रात असे. टेडकाकांना मसालेदार भारतीय जेवण आवडायचं, पण त्यांना पथ्यपाणी असल्याने जुडी त्यांच्यावर कडक पहारा ठेवत असे. तरीही केव्हा तरी संधी साधून ते तिचा डोळा चुकून माझ्याकडे येत आणि ताव मारत माझ्या पाककृतीचा मनापासून आस्वाद घेत. त्या दोघांचे वाढदिवस लक्षात ठेवून आम्ही साजरे करत असू. तिच्या मुलामुलींची माझी मैत्री झाली होती, पण ते दोघंही लांब बाहेरगावी राहत असल्याने टेड आणि जुडीचे वात्सल्य आम्हालाच जास्ती लाभले. वयाने मोठे होते, त्यामुळे आम्हाला त्यांचा खूप आधार वाटायचा. पण तरीही अमेरिकन पद्धतीने मी त्यांची मैत्रीणच होते. असं आमचं नातं काहीसं मजेदार. आमची मैत्री केवळ 5 वर्षांचीच, पण जन्मभराची असावी असा गाढ स्नेह आमच्यामध्ये निर्माण झाला होता. पण कधीकधी जुडी एकदम गप्प व्हायची. तिला त्यावेळी कोणाचाही सहवास नको असे. हे आता मला अनुभवाने माहिती झालं होतं. त्यामुळे मीही तिला तिचा एकांत पूर्णपणे देत असे, कुठचीही लुडबुड न करता. टेडकाकांना प्रथम बरं नाहीसं झाल्यावर पहिले 1-2 आठवडे मी त्यांच्याकडे जायची. मला राहावायचं नाही. टेडकाकांना भेटायला जाताना फळं, फुलं, त्यांच्या आवडीचा पदार्थ असं काहीतरी बरोबर घेऊन जायची. पण एके दिवशी जुडीने मला निक्षून सांगितलं, हे बघ ज्योती, आता हे सगळं बंद. तिचा मोडी स्वभाव मला माहिती होता, पण आजकाल तो हट्टीही झाला होता. त्यामुळे मी नाईलाजासोबत तिच्या आज्ञेचा स्वीकार केला.
त्यांच्या दुखण्याचं खरं स्वरूप ती मला सांगायला तयार नव्हती. त्या आजारातून टेडकाका काहीसे बरे झाले, थोडेसे हिंडते फिरते. ते सकाळी पायी फिरायला जात तेव्हा आमची रोज भेट होतेच. त्यांना मध्यंतरी कॅन्सर झालंय असं त्यांच्या मुलीकडनं मला कळलं. तेव्हापासून त्यांचं फिरणं जरा मंदावलंय. 2 आठवड्यापूर्वी भेटले होते. हातात फोन, म्हणून मी सहज विचारलं, कोणाच्या फोनची वाट पाहताय?" "अगं, माझ्या मैत्रिणीची आतुरतेने वाट बघतोय," ते मिस्किलपणे उत्तरले. असा हा माझा 78 वर्षाचा तरुण खट्याळ मित्र, जो पित्याप्रमाणे माझ्यावर माया करणारा, चोरून बायकोच्या नकळत माझ्या चिकन करीवर ताव मारणारा. पण गेले काही दिवसात टेडकाका दिसले नाहीत म्हणून चौकशी करावी असं ठरवलं. तेवढ्यात अचानक पाहुणे आले, त्यांच्या सरबराईत अडकले. नंतरचे 2 दिवस असंच घरकाम, मुलींची देखभाल, नोकरीचा व्याप ह्यातच ते राहून गेलं. काल रात्री आम्ही एका पार्टीचं जेवण करून घरी आलो. खरं म्हणजे खूप उशीर झाला होता. टेडकाकांच्या खोलीत दिवा होता. एवढ्या रात्री दिवा पाहून मला जरा आश्चर्यच वाटलं. पण दारात त्यांच्या मुलीची लाल गाडी दिसली तेव्हा वाटलं गप्पा मारत असतील सगळेजण. सकाळी परत मनात आलं की आज काही झालं तरी टेडकाकांना भेटायला जायचंच. अगदी जुडीच्या मनाविरुद्ध असलं तरी. त्यांचा वाढदिवसही आलाय जवळ. मी फिरून परतले तर आणखीन 2 कार्स त्यांच्या घरात होत्या, दरवाजात होत्या. गाडीतून एक स्त्री, मी तिला लगेच ओळखलं, त्यांची सून होती. ती उतरली आणि तेवढ्यात त्यांची मुलगीही घरातून बाहेर धावत आली. जीवाच्या आकांताने कडाडून भेटल्या. माझ्या मनात कुशंकेची वीज कडाडली. ती त्यांची मिठी नेहमीच्या प्रेमाची नव्हती. बरेच दिवसांच्या विरहाचीही नव्हती. त्यातली आर्तता, असहाय्यता मला एवढ्या लांबूनही चटका लावून गेली. मी तिडकीने घरात शिरले खरी, पण मनात काहूर वाढू लागलं. तात्काळ परत बाहेर पोर्चवर आले. त्या दोघींचं लक्ष वेधून घ्यावं अशी अनावर इच्छा झाली. पण अशा वेडसर शंकेनी व्याकुळ न होता मी माझ्या नकारात्मक विचारांना लगाम घालायचा प्रयत्न करू लागले. त्यांच्या वाढदिवसाचा उत्सव आधीच साजरा करायचा त्या दोघींनी ठरवलं असेल अशी वेड्या मनाची माझी समजूत घालू लागले. तरीही कुठेतरी खोलवर सतत असं जाणवत होतं की जे आत्ता मी पाहिलं आहे ते चांगलं नाही आहे. जे वाटतंय मनातून ते सुखावं नाही. तेव्हा मला टेडकाकांना भेटायलाच हवं. परवा जुडी वाण्याच्या दुकानात लांबूनच दिसली, पण माझी नेहमीचीच घाई. तरी तेव्हाच तिला हटकायला हवं होतं. देवा, मला एकच चान्स दे. मी मनात देवाची आळवणी करू लागले. सगळा दिवस यांत्रिक गराड्यातून भरडला जात होता. दुपारी सहज पोस्टमन आला का बघायला म्हणून बाहेर जाणार तर फाटकापाशीच टेडकाकांची सून भेटली. एक क्षणभर ती घुटमळली. शब्दांची जुळवाजुळव करायला बघत होती ती. माझ्या मनात आक्रोश सुरू झाला. बाई गं, माझ्या कानांना ऐकायचंय की तुम्ही टेडकाकांचा वाढदिवस साजरा करायला आलात. त्याचं आमंत्रण द्यायला तू आलीस. मी काही विचारणार तोच तिचे शब्द भेदून गेले. ज्योती, टेड पास्ड अवे लास्ट नाईट. परत एकदा पित्याला हरवून बसल्याचं दुःख मला चहूबाजूनी घेरू लागलं. मन घायाळ झालं. मनाच्या गाभाऱ्यातील आवाजाला मी साथ दिली नाही योग्य वेळी. त्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून स्वतःला दोषी ठरवू लागले. तेव्हा आज त्या टेडकाकांनाही फादर्स डेची श्रद्धांजली. परत लवकरच भेटू, पण त्याआधी तुम्हा सर्वांना जे कोणी वडील आहेत, वडिलांसारखे काळजी घेत आहेत इतर जणांची, काका, मामा, भाऊ मोठे, त्याच्यात सगळे आले. तुम्हा सर्वांना फादर्स डेच्या शुभेच्छा. जरा आज हे लांब झालं, पण मी आता ह्याच्यापुढे बऱ्याचशा माझ्या ह्या वाचलेल्या गोष्टी वाचणार आहे. सो बेअर विथ मी. लवकरच भेटू.